मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही ना कोणतं पण काम करत असशीला, आता तुम्ही ना किती पण बिझी असशीला तरी पण मित्रांनो 5 मिनिटासाठी ना थोडं तुमचं काम ना थोडंसं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही प्लीज प्लीज पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी 3 कामं, जी 3 कामं ना तुम्ही कधीच चुकून पण बायकांच्या समोर तुम्ही करू नका. कारण मित्रांनो जो पुरुष ना अशी 3 कामं किंवा या 3 चुका बायकांच्या समोर ना जो पुरुष करतो, सो अशा पुरुषाला ना बायका त्यांच्या मनातल्या मनात अशा पुरुषाला ना त्या नामर्द आणि हिजडा त्याला समजतात. होय मित्रांनो, पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला जर म्हणजे राग आला असेल ना, सो मी तुम्हाला सॉरी बोलतो, पण मित्रांनो सत्य आहे ते सत्य आहे. कारण मित्रांनो खरं कधी लपत नाही. म्हणजे जो पुरुष ना बायकांच्या समोर अशी कामं करतो ना तर बायका त्याला मनातल्या मनात नामर्द आणि हिजडा त्याला समजतात मित्रांनो. आणि मित्रांनो मला असं वाटत नाही की माझ्या कोणत्या पण भावाला ना कोणत्या पण बाईने असं काहीतरी समजावं, तर त्याच्यासाठी ना ती 3 कामं आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी ना प्लीज प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्णच बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो लाजणं आणि घाबरणं. काय बोललो मी? लाजणं आणि घाबरणं. आता बघा मित्रांनो, जर तुम्हाला ना एखाद्या ठिकाणी 4 लोकांमध्ये तुम्हाला बोलायचं आहे, जसं की फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये मीटिंग आहे किंवा सोसायटीची ना मीटिंग आहे किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी ना 4 लोकांमध्ये तुम्हाला बोलायचं आहे आणि असं बोलताना ना तुम्ही जर म्हणजे तिथे घाबरलात किंवा तुम्ही लाजलात तर मित्रांनो तिथे ना असलेल्या सर्व बायका, म्हणजे ज्या बायका ना तुम्हाला बघतील तर त्या सर्व बायका ना तुम्हाला मनातल्या मनात नामर्द असंच समजतील. कारण मित्रांनो बायकांच्या मेंदूमध्ये ना असंच असतं की खरा मर्द ना कधी घाबरत नाही आणि कधी लाजत नाही. खरा मर्द ना एकदम बिंदास असतो. कारण मित्रांनो असं बायकांना ना लहानपणापासूनच त्यांना असं म्हणजे समजवलं जातं की खरा मर्द ना तोच असतो जो कधी घाबरत नाही आणि लाजत नाही. पण मित्रांनो जे की एकदम चूक आहे. कारण पुरुषांना पण ना भीती वाटते, पुरुषांना पण लाज वाटते. पण मित्रांनो बायकांच्या मनामध्ये ना असं असल्यामुळे जर एखादा पुरुष ना म्हणजे त्यांनी आपल्या नजरेने घाबरताना बघतला, लाजताना बघतला, तर अशा पुरुषाला ना त्या मनातल्या मनात नामर्द असंच समजतात मित्रांनो. तर मित्रांनो हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा आणि शक्यतो कधी ना तुम्ही बायकांच्या समोर घाबरू नका आणि लाजू तर मुळीच नका. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आत्ता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो रडणं आणि आपल्या डोळ्यातून अश्रू काढणं. काय बोललो मी? रडणं आणि आपल्या डोळ्यातून अश्रू काढणं. आता बघा मित्रांनो बायकांना ना त्यांच्या लहानपणापासून त्यांना असं शिकवलं जातं आणि त्यांच्या डोक्यामध्ये ना असंच टाकलं जातं की मर्द को ना कभी दर्द नहीं होता. काय बोललो मी? मर्द को ना कभी दर्द नहीं होता. म्हणजे पुरुष ना एकदम स्ट्रॉंग असतो, पुरुष ना कधी रडू शकत नाही. पण मित्रांनो जे की ना अगदी चुकीचं आहे. म्हणजे मित्रांनो एक टायमाला ना आपण पुरुष लोक म्हणजे आपल्याला जर कोणी मारलं सो तो घाव ना आपण पचवू शकतो. पण जर आपल्या मनाला कोणी ठेस दिली, आपलं मन दुखवलं, तर आपल्याला पण रडायला येतं. पण मित्रांनो बायकांना ना असंच वाटतं की मर्द को ना कभी दर्द नाही होता. म्हणजे पुरुष ना रडू शकत नाही. रडणं ना हे बायकांचं काम आहे. आणि जर एखादा पुरुष जर रडला, त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले, तर तो पुरुष ना नामर्द आहे असं बायका समजतात मित्रांनो, जे की अगदी चुकीचं आहे. पण मित्रांनो बायकांचा ना असा समज असतो. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना आता मी तुम्हाला एक छोटीशी ॲडवाईस देतो, तुम्हाला सल्ला देतो की तुम्हाला जर कधी पण ना जर रडायला आलं तर तुम्ही कधीच ना एखाद्या बाईसमोर किंवा बायकांसमोर कधीच रडू नका. तुम्ही एका कोपऱ्यात जा आणि तुम्ही रडा, पण बायकांसमोर ना कधीच रडू नका. बायका तुम्हाला ना नामर्द समजतील, जे की चुकीचं आहे. पण मित्रांनो बायकांना आपण समजवू शकत नाही. बायकांना असंच वाटतं की पुरुष ना रडत नाही आणि जो रडतो तो नामर्द असतो. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आत्ता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो गिवअप करणं. काय बोललो मी? गिवअप करणं. म्हणजे एखाद्या प्रॉब्लेममध्ये ना हार मानणं किंवा एखाद्या प्रॉब्लेमला बघून पळून जाणं. आता बघा मित्रांनो ह्याच्या बाबतीत ना म्हणजे मी पण थोडासा सहमत
आहे. कारण पुरुषांनी ना कधीच गिवअप नाही केलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ना एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही जर हार मानता किंवा एखाद्या प्रॉब्लेमला बघून ना तुम्ही पळून जाता, तर मित्रांनो ही गोष्ट ना पुरुषांना म्हणजे शोभत नाही. कारण पुरुष ना हा एक वाघासारखा, एक सिंहासारखा तो असतो मित्रांनो. आणि पुरुषाने ना कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये असं पळून जाणं पुरुषाला शोभत नाही. आणि म्हणजे पुरुषाने ना एखाद्या प्रॉब्लेमच्या समोर त्याने वाघासारखी, एखाद्या सिंहासारखी त्याने आपली डरकाळी त्याने फोडली पाहिजे. म्हणजे जो पुरुष ना प्रॉब्लेमला बघून पळतो, जो हार मानतो, जो गिवअप करतो, तर अशा पुरुषाला ना बायका ना मर्द असंच समजतात. कारण बायकांना असं वाटतं की पुरुष ना हा स्ट्रॉंग असतो आणि पुरुष ना कधी पळून जाऊ शकत नाही, पुरुष ना कधी गिवअप करू शकत नाही असं बायकांना वाटतं. कारण मित्रांनो बायकांची मेंटॅलिटी ना ही अशीच असते मित्रांनो. आणि समाजामध्ये ना त्यांना असंच शिकवलं जातं की पुरुष ना कधी हार मानत नाही, पुरुष ना हा एखाद्या वाघासारखा असतो. असंच म्हणजे बायकांना ना समाजातून त्यांना शिकवलं जातं. तर मित्रांनो ह्याच्यासाठी ना तुम्ही कधीच बायकांच्या समोर कधी हार मानू नका. आणि बायकांच्या समोर ना तुम्ही कधीच असं पळून जाण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. असं जर केलात ना तर कोणती पण बाई तुम्हाला ना मर्द, आणि तुम्हाला म्हणजे तो शब्द मला बोलायचा नाही आहे जो मी शब्द पहिल्यांदा बोललो, तर मित्रांनो ते ना कोणती पण बाई तुम्हाला समजेल मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.